नमस्कार वाचक मित्रांनो. आज सकाळी माझं हे Amazon वरून पार्सल आलेलं आहे आणि जसं की तुम्हाला दिसते हे एक पुस्तक आहे. मोस्टली मी Amazon वरून इतर कुठल्या गोष्टी मागवत नाही, परंतु पुस्तकं मात्र आवर्जून मागवतो. Amazon किंवा फ्लिपकार्ट वरून पुस्तकं मागवण्याचा एक फायदा असा आहे की कधी कधी तुम्हाला ती पुस्तकं कमी किमतीमध्ये मिळून जातात, पण हा, क्वालिटीमध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज सहन करावं लागेल. कारण जी पुस्तकं आपल्याला पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळतात त्या पुस्तकांची क्वालिटी आणि जी आपण ऑनलाईन मागवतो कमी किमतीमध्ये, त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. म्हणून मोस्टली आपण पुस्तकं ही पुस्तकाच्या दुकानातूनच खरेदी करावी अशी मी तुम्हाला एक सजेशन देतो. परंतु जर तुम्हाला आवडत असेल, कमी किमतीमध्ये किंवा कॉम्प्रोमाइज करण्याची तुमची तयारी असेल पुस्तकांच्या पेपर क्वालिटीशी, प्रिंट क्वालिटीशी आणि वाचनाची आवड ही अनावर असेल, तर तुम्ही Amazon किंवा फ्लिपकार्ट वरून पुस्तकं मागवू शकता. तर तुम्ही आता बघतात की हे माझं पुस्तक आज आलेलं आहे. मित्रांनो, हे पुस्तक साधं सुधं पुस्तक नाहीये. या पुस्तकाचं आता मी तुमच्या समोर ओपनिंग करणार आहे, अनपॅकिंग करणार आहे. परंतु हे पुस्तक साधं सुधं नाहीये. हे पुस्तक म्हणजे ऐतिहासिक संदर्भांचा पाया आहे. जे कोणी इतिहासप्रेमी आहेत, इतिहास संशोधक आहेत, इतिहासाचे वाचक आहेत, त्यांनी हे पुस्तक वाचल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. कारण हे पुस्तक दुसऱ्या तिसऱ्या कोणी लिहिलेलं नसून कवींद्र परमानंद यांनी लिहिलेलं आहे आणि ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून. अगदी बरोबर. आपण सर्वांनी अगदी अचूकपणे ओळखलेलं आहे मी कुठल्या पुस्तकाबद्दल बोलतोय. तर चला तर या पुस्तकाचं अनपॅकिंग आता आपण करूयात. Amazon पुस्तके पॅक करताना चांगली काळजी घेतं बरं का. पॅकिंग वगैरे व्यवस्थित आहे. म्हणजे प्रवासामधून, म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही बघा, हे पुस्तक कुठून कुठे ट्रॅव्हल होऊन आलेलं आहे माझ्याकडे. मी पुण्यामध्ये राहतो आणि हे पुस्तक बहुतेक पुण्याच्या बाहेरून आलेलं आहे. परंतु यांनी काळजी बघा किती घेतलेली की या पुस्तकावरती किती जरी वजन पडलं किंवा इतर कुठले दुसरे पार्सल येऊन आदळले तरी या पुस्तकाची क्वालिटी अजिबात खराब होणार नाही अशी यांनी हे पॅकिंग करताना काळजी घेतलेली आहे. त्यामुळे ठीकठाक आहे पॅकिंग वगैरे. पॅकिंग महत्वाचं नसून आपल्याला पुस्तक महत्वाचं आहे. पॅकिंग महत्वाचं नाही असं नाही, पॅकिंग सुद्धा महत्वाचंच आहे. कारण पॅकिंग जर महत्वाचं नसेल ना, तुमच्या पुस्तकाची वाट लागेल. तर पुस्तकाचं ओपनिंग आता आपण इथे करणार आहोत, अनपॅकिंग करणार आहोत. मगाशी मी बोललो होतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि कवींद्र परमानंद यांनी हे पुस्तक लिहिले, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारातील एक कवी होते. ते हयात असताना जोपर्यंतचा इतिहास घडलेला आहे, त्यांच्या डोळ्यासमोर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक ऐतिहासिक संशोधनाच्या माध्यमातून अगदीच उपयुक्त असं पुस्तक आहे. साकेत प्रकाशन यांनी हे पुस्तक नवीन छापलेलं आहे आणि या पुस्तकाची ही कितवी आवृत्ती आपण बघूयात. मित्रांनो, साकेत प्रकाशनाची ही पहिलीच आवृत्ती आहे, 19 फेब्रुवारी 2026 रोजीची. आणि यामध्ये या पुस्तकामध्ये चित्रही प्रिंट करण्यात आलेली आहेत. पेज क्वालिटी सुद्धा खूपच चांगली आहे. अक्षर क्वालिटी पण खूपच चांगलेली आहेत. फॉन्ट वगैरे व्यवस्थित वापरण्यात आलेला आहे. आणि यामध्ये आपण बघू शकता, वरती कविता आहे संस्कृत आणि खाली त्याचे अर्थ दिलेले आहेत. म्हणजे पुस्तक वाचनीय आहे. आणि सर्वप्रथम मी साकेत प्रकाशन यांना धन्यवाद देतो की त्यांनी हे पुस्तक आपल्यासाठी सोप्या भाषेत आज उपलब्ध करून दिलेलं आहे. कारण यापूर्वी सुद्धा अनेक आवृत्त्या येऊन गेलेल्या आहेत, अनेक प्रकाशकांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, छापलेलं आहे. मी त्या डोळ्याखालून घातलीच पुस्तकं, परंतु काहींचा फॉन्ट वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या माफ करा, पण मला जुन्या वाटल्या. म्हणून मी ते हार्ड कॉपी अजून तरी काही मागवलं नाही किंवा वाचलेलं नाही. मी शिव भारत वाचलेले ते सॉफ्ट कॉपी मधून, पीडीएफ मधून सुद्धा वाचण्याचा एक वेगळा अनुभव असतो. परंतु हार्ड कॉपी मध्ये जे आपण वाचन करतो ती खरी जन्नत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून लिहिलेले कवींद्र परमानंद कृत श्री शिवभारत हे साकेत प्रकाशन यांचं पुस्तक आज मी हार्ड कॉपी मध्ये मागवलेलं आहे. इतके दिवस झाले माझ्या डोळ्यापासून वाचलेलं होतं. मी स्क्रोल करताना, रील स्क्रोल करताना इंस्टाग्राम वरती मला Amazonची ऍड दिसली की हे पुस्तक आलंय. मग मी याचं प्रकाशन बघितलं, साकेत प्रकाशन. म्हटलं यार, साकेत प्रकाशनचं आपण नेहमी जात असतो, परंतु हे पुस्तक कधी दिसलं नाही मला.
परंतु मी ज्यावेळेस अमेझॉनवर जाऊन बघितलं त्यावेळेस मला डिस्काउंटही दिसला आणि हे पुस्तकही दिसलं. मग मी म्हटलं की चला आता हे पुस्तक आपण घ्यायला काही हरकत नाही, कारण नवीन फॉन्ट मध्ये प्रिंट झालेलं आहे, त्यामुळे वाचताना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही, संशोधन करताना कुठलंही अडचण आपल्याला येणार नाही. म्हणून हे पुस्तक मी ऑर्डर केलेलं आहे. आपण बघू शकता एकूण 436 पानी हे पुस्तक आहे. प्रिंट क्वालिटी एकदम छान आहे, पेपर क्वालिटी ही छान आहे. भले मी डिस्काउंट मध्ये घेतलेले कारण नवीनच याची विक्री सुरू झालेली आहे. आणि एकंदरीत त्या पुस्तकाचं बाइंडिंग वगैरे, मुखपृष्ठ तर बघता किती आकर्षक आहे. बॅक पेज इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. खूप सुंदर असं हे पुस्तक आहे. या पुस्तकाबद्दल आपण बाकी इन्फॉर्मेशन, या पुस्तकाचा रिव्ह्यू पुढच्या नंतरच्या कधीतरी व्हिडिओमध्ये बघू. मला हे पुस्तक वाचायला कमीत कमी 2 महिने तरी लागतील, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे म्हणून हायगय करून जमत नाही, एखादा पॅरेग्राफ सोडून जमत नाही. सखोल अभ्यास करून, सखोल वाचन करून मगच हे पुस्तक वाचावं लागतं. त्यामुळे पुस्तक वाचायला मला थोडा कालावधी लागू शकतो. म्हणजे मी 2 महिन्यानंतर तरी या पुस्तकाच्या रिव्ह्यूचा व्हिडिओ बनवेल की या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे. अरे वा. आणि त्यानंतर मला या पुस्तकाच्या आतमध्ये, मी आता पानं पलटत असताना, एक बुकमार्क सुद्धा मिळालंय अत्यंत आकर्षक, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे बुकमार्क आहे. मित्रांनो, बुकमार्कची विशेषता ही असते की तुम्ही जिथपर्यंत पेजेस वाचलेले आहेत त्या पेजेस मध्ये, समजा आता हे 144 नंबरचं पेज आहे आणि आज संपूर्ण दिवसभरातून माझे 144 पेजेस वाचून झालेले आहेत. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी किंवा पुस्तक बंद करण्यापूर्वी मी हे बुकमार्क जे आहे हे इथे असं ठेवणार आणि पुस्तक बंद करून ठेवणार. म्हणजे मला उद्या सकाळी उठल्यानंतर किंवा ज्यावेळेस पुढच्या वेळेला नेक्स्ट टाइम मी हे पुस्तक वाचायला उघडेल त्यावेळेस मी कुठून सुरुवात केली होती आणि कुठं सोडलं होतं हे कळायला अडचण येत नाही. अतिशय सुंदर प्रकारचं बुकमार्क हे साकेत प्रकाशन यांनी केलेलं आहे. मागे थँक्यू वगैरे लिहिलेलं आहे. खूप छान, खूप छान. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.